Now we arrive at a final yet a vibrant topic, the evolution of parenting styles. As we know, parenting involves the complexity of raising a child and plays an essential role in promoting and supporting their physical, emotional, social, spiritual, and cognitive development from infancy to childhood. The transition from authoritarian to permissive parenting style involved more than just changes in disciplinary method. It reflects a profound shift in our perception of children and their needs. To shed more light on this topic, let's not waste any time. And before I invite Ms. Aparna Dikshit, I would like to kindly remind that your attention is greatly appreciated. Please refrain from talking amongst yourself during the discussion so that we can fully engage in the discussion. या डिस्कशनच्या पहिल्या पॅनलिस्टना इन्व्हाइट करते. तिच्या दोन गोड मुलींची आई आणि श्यामची आई शीतल बापट, मास्टर्स इन ब्रँडिंग आणि कम्युनिकेशन, बालक केंद्रित अध्यापन म्हणजे त्याला चाइल्ड सेंट्रिक इकोसिस्टीम म्हणता येईल, ह्याच्यावर त्यांनी खूप काम केलेलं आहे. श्यामची आई फाउंडेशनच्या त्या संस्थापक आहेत. SF मधील तज्ज्ञ मंडळींबरोबर शीतल यांनी ऑनलाईन शिक्षण मॉड्यूल वापरून 5 राज्यांमधल्या 1 कोटीहून अधिक विद्यार्थी, 1.2 लाख शिक्षक आणि पालक यांच्याबरोबर काम केलेलं आहे. वन्स अ पेरेंट हा इंग्रजी पेरेंटिंग वरचा पॉडकास्ट त्या चालवतात आणि तुम्ही बघा, नक्की चेक करा. तर नवीन पेरेंटसाठी एक प्रकारचं टेक्स्टबुक आहे तो पॉडकास्ट. म्हणजे शीतल अनेक पालक शिक्षक कार्यशाळा घेतात, असं माधुरीताईंनी पण सांगितलं. सोशल एंटरप्रेन्युअर हा खूप महत्वाचा सेगमेंट आहे. सामाजिक उद्योजक ही त्यांची ओळख खूप प्रभावी आहे आणि या टॅग खाली त्या परिवर्तन घडवणाऱ्या आणि ग्रासरूट लेवलच्या अनेक कामांमध्ये इन्व्हॉल्व आहेत आणि अनेक कामं त्यांच्याकडनं होत राहतील. दुसऱ्या आपल्या पॅनलिस्ट आहेत डॉक्टर शिरीषा साठे. सिर्फ नाम ही काफी है. माझ्या मेंटॉर आणि कलीग आणि फ्रेंड आणि फिलॉसॉफर असं मी म्हणेन. मानसशास्त्र विषयातलं एक खूप मोठं नाव आहे. अपर्णा, 25 फेलिसिटेशन बाकी. येस, पहिलं आपण स्वागत करूया शीतलचं. थँक्यू. 25 वर्षापेक्षा जास्त काउन्सिलिंग, टीचिंग, ट्रेनिंग असा त्यांचा अनुभव आहे. जेंडर राईट्स, घरांमध्ये होणारा हिंसाचार, लग्न संस्थेमधल्या अडचणी, मानसिक आजार अशा अनेक विषयांवर त्यांचा अभ्यास आहे. त्यांचे काउन्सिलिंग सेशन्स चालू असतात. शिक्षण संस्थेमध्ये सुद्धा त्यांनी खूप मोठं योगदान दिलेलं आहे. विद्यार्थ्याला इन्फॉर्मेशनचं ताट वाढून न देता अरायव्हिंग ॲट, ज्ञानापाशी त्याला आणून पोचवायचं, ही एक खूप युनिक मेथड वापरून खूप काम चाललेलं आहे. ऑनलाईन एज्युकेशन मध्ये खूप नवीन घडामोडी त्यामुळे चालू आहेत. बालभारतीसाठी 11वी-12वी सायकोलॉजी टेक्स्टबुक, अविरत या शासकीय शिक्षकांसाठीचा जो प्रोग्राम आहे त्याच्याबद्दल शीतलच्या ओळखीमध्ये मी बोलले. त्यातलं खूप महत्वाचं सगळं कंटेंट डेव्हलपमेंट, पॉश ट्रेनिंग आणि आता मी जो सायकोऑन्कॉलॉजीचा कोर्स करतोय त्याच्यामधल्या त्या मेन कंटेंट डेव्हलपर आहेत. मुक्त मूक आणि फुसफुस या पॉडकास्ट मध्ये आपण बघितलं आहे. अजून बरीच ओळख करून देऊ शकते, पण आता बाकी तुम्ही गुगल सर्च करा आणि आपण सुरुवात करूया. थँक्यू. शिरीषा मॅमचं स्वागत करूयात. पुन्हा एकदा एक अतिशय खंबीर व्यासपीठ तयार आहे. शिरीषा मॅम, बोलायलाच नको. अतिशय चांगले विचार, अतिशय चांगलं मार्गदर्शन त्या सततच आपल्यासमोर खुसफुस आणि मुक्तमुखच्या माध्यमातून येत असतात आणि आपल्याला मार्गदर्शन करत असतात. सो त्यांच्याशी आज गप्पा मारायला मला चान्स मिळतोय, ऑपॉर्च्युनिटी मिळते, माझं खरंच भाग्य आहे. शीतल बापट मॅडमबद्दल आपण आता माहिती अपर्णाकडनं ऐकली. या दोघी जणींकडनं आपण आज पॅरेंटिंगबद्दल जाणून घेणार आहोत, त्याच्याबद्दल टिप्स आपल्याला देणार आहेत त्या. सो संवादाला सुरुवात करूयात. शिरीषा मॅम, पहिला प्रश्न माझा तुमच्यासाठी असेल. सायकोलॉजीच्या क्षेत्रातील प्रचंड अनुभव
आणि पालकत्व, रिलेशनशिप, काउन्सिलिंग आणि अकॅडमिक्समधला अनुभव हा सुद्धा प्रचंड. सो मला तुम्हाला पहिला प्रश्न असा विचारायचा आहे की आजच्या लाईफस्टाईलला अनुसरून पॅरेंटिंग कशा पद्धतीने असायला हवं. म्हणजे अत्यंत सहज अनेक गोष्टींची उपलब्धी आहेत, अनेक कल्चरल चेंजेस होत आहेत. सो त्याला अनुसरून पॅरेंटिंगच्या स्टाईल्सही आता बदलायला हव्यात. सो त्या संदर्भात तुम्ही काय मार्गदर्शन कराल? तुझ्या प्रश्नाला उत्तर देण्यापूर्वी 2 गोष्टी मला सांगायच्या आहेत की मला आणि शीतलला आता फक्त मॅचची शेवटची ओव्हर खेळायची आणि मॅच जिंकायची. आधी त्यांनी भरपूर रन्स करून ठेवलेत, त्यामुळे आम्हाला दोघींना फक्त शेवटची ओव्हर खेळायची. आणि दुसरा भाग, मानसशास्त्रामधला प्रचंड अनुभव हा थत्ते मॅडम समोर असताना धाडसच करू शकत नाही मी हे उच्चारण्याचं. प्रचंड कशाला म्हणतात हे मला असं वाटतं. ते आपल्या क्षेत्रातलं व्यासपीठच आहे अगदी. सो तुझ्या प्रश्नाकडे येताना जे मी पेरेंटिंग बद्दल आम्ही दोघी खूप चर्चा करतो, गप्पाही मारतो आणि अनेक ठिकाणी लोकांना शाळा करून सोडत असतो. त्यातला एक जो मी मुद्दा नेहमी मानते की पेरेंटिंगच्या बाबत यू कॅनॉट प्ले न्यू गेम्स विथ ओल्ड रूल बुक. म्हणजे खेळ बदललाय तर नियमावली पण बदलायला पाहिजे. खेळ कुठल्या अर्थाने बदललाय तर पालकत्व आणि शिक्षक असणं हा इतके वर्ष ना सरळ सरळ अधिकारशाहीचा खेळ होता की तुझं भलं कशात आहे मला कळतं. या वाक्याला वास्तवाचा पण एक आधार होता, कारण ती मुलं तिथे जन्माला येणार, तिथेच वाढणार, तिथेच त्याचा व्यवसाय अर्थार्जन जे काही आहे ते चालणार आणि तिथेच त्याचा संसारही पुढे त्या मुलाचा पुढे वाढणार. त्यामुळे ज्या वातावरणात घरातली वडील व्यक्ती वाढलेली आहे आणि जिथे ती राहिलेली आहे आणि जास्ती अनुभव गाठीशी आहे, त्या व्यक्तीचा अनुभव आणि त्या व्यक्तीचे काही निर्णय हे आधीच्या पिढीला उपयोगी पडतील ह्याच्या शक्यता खूप होत्या. त्यामुळे तुझं भलं कशात आहे हे मला कळतं या म्हणण्याला एका वास्तवाचा आधार होता. आता टेक्नॉलॉजीमधली जर अडचण आली तर मी माझ्यापेक्षा वडीलधाऱ्या व्यक्तीला विचारायला जात नाही. सगळ्यात यंगेस्ट कोण असेल त्या व्यक्तीला विचारते आणि ती व्यक्ती माझा प्रश्न सोडवते. त्यामुळे याचं कारण आता म्हणजे असं आहे की मुलं आता वेगवेगळ्या म्हणजे ग्रामीण भागातनं, तू आता ग्रामीण भागात आदिवासी पाड्यात पण काम करतेस, तर ग्रामीण भागातनं मुलं गावातनं तालुक्याला, तालुक्यातनं शहरात, एका शहरातनं दुसऱ्या शहरात, एका स्टेटमधनं दुसऱ्या स्टेटमध्ये अशी जेव्हा ती जात असतात तेव्हा पालकांचे जे काही आपापल्या ठिकाणी असणारे जे अनुभव आहेत ना ते ह्या मुलांना खरंच किती उपयोगी पडणार आहेत. कारण त्यांची आव्हानं पण वेगळी आहेत, कोणाशी त्यांचं जग वेगळं आहे, त्यांची आव्हानं वेगळी आहेत. मग अशा वेळेला हा जो भाग आहे की हा पालकांनी समजून घेण्याची गरज आहे. कारण नाही तर काय होतं ना की पालक फक्त सूचना किंवा सल्ले देण्याच्या भानगडीत पडतात आणि मग ते मुलांनी ऐकले नाही तर मग तो पालकांच्या विषयीच्या असलेल्या रिस्पेक्टचा मुद्दा होतो. खरं तर तो रिस्पेक्टचा नसून ते सल्ले इररेलेव्हंट असतात, हा त्यातला मुद्दा आहे. त्यामुळे पालकत्वाच्या बाबतीत अनेक बदल करायला पाहिजे. त्यातला जो एक आता मी म्हटलं की जसा अधिकारशाहीचा खेळ होता, मग आता काय करायला पाहिजे आहे तर आता कुटुंबातलं वातावरण हे लोकशाहीच्या तत्वावर चाललं पाहिजे. लोकशाही ही आपण पॉलिटिकल आयडिओलॉजी म्हणून स्वीकारली, त्याचे काय छज्जे उडवतोय हा एक वेगळा पण लोकशाही ॲज अ वे ऑफ लाईफ असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा त्या कुटुंबामध्ये म्हणजे पालकत्वाची आता सगळी घडण जी आहे किंवा सगळी बांधणी जी आहे ती ह्या काही तत्वांवरती आता व्हायला पाहिजे आहे. आणि त्यातली अगदी 4 तत्व परत केव्हा तरी आपण त्याविषयी बोलू, परंतु 4 तत्व अगदी त्यातली महत्त्वाची जी आहेत की फ्रीडम, इक्वालिटी, कोऑपरेशन आणि प्रो सोशल बिहेवियर विथ इंट्रिन्सिक मोटिवेशन. म्हणजे स्वातंत्र्य हवं पण पुन्हा
स्वातंत्र्याबरोबर म्हणजे माधुरीला माहिती आहे, श्यामलाताईंचं एक आवडतं वाक्य आहे की स्वातंत्र्याचा वापर किती आणि जबाबदारीची उचल किती. खरं. हा जो भाग स्वातंत्र्याबरोबर येणारा आहे ना, तो त्या मुलांच्या टप्प्यावरती ते स्वातंत्र्य देणं, पण त्याच वेळेला जबाबदारीची उचल ते मूल करतंय का नाही ह्याचं भान राखणं हा एक मुद्दा पालकत्वामध्ये अत्यंत महत्वाचा आहे. इक्वालिटी असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा आपल्याला हे माहिती आहे की जगातली कुठलीही दोन माणसं इक्वल कधीच नसतात, कुठल्याच बाबतीत नसतात. मग इक्वालिटीचा अर्थ काय, तर त्याचा अर्थ इतकाच साधा की नो मॅटर हू यू अँड मी आर, अवर क्लेम टू डिग्निटी अँड रिस्पेक्ट रिमेन्स द सेम. ह्या पद्धतीने मुलांबरोबर वागणं हा जो भाग हा पूर्वी फारसा काही जमेत धरलेला नसायचा. मुलांची आदराने वागणं हा भाग फारसा नसायचा. मुलांना पालकांविषयी भीतियुक्त आदर असणं असं अपेक्षित असायचं. पालकांनी मुलांशी कसंही वागलं बोललं तरी चालत होतं. पण याचा म्हणजे त्यातला एक भाग असा होता की ह्यातनं फक्त सगळे सकारात्मकच परिणाम झाले आणि मुलं अगदी खूप त्याच्यातनं सशक्त अशी तयार झाली मानसिकदृष्ट्या, असं काही झालं नाही. ह्याचेही काही सायकोलॉजिकल कॅज्युलिटीज यातनं घडल्या पण. आणि त्यामुळे हा जो मुद्दा आहे हा लक्षात घेण्याजोगा मुद्दा आहे की इक्वालिटी म्हणजे काय. तिसरा मुद्दा जो मी म्हटला की कोऑपरेशन, हा मुद्दा परत आताच्या सगळ्या या वातावरणामध्ये ना जो पालकत्वाच्या बाबतीत कॉम्पिटिशनचा जो मुद्दा आहे, मग ते पालकही कॉम्पिट करत असतात बरं का एकमेकांबरोबर. म्हणजे गंमत अशी होते ना की काय म्हणतात त्याला, अनेक वेळेला ना पालक शाळेचे ॲडमिशन किंवा आमचं काही त्याने किती टक्के मिळवावेत ह्याच्याविषयी आमचं काही म्हणणं नाही, पण त्याने चांगलं माणूस व्हायला पाहिजे. हे अगदी आवडीचं वाक्य. म्हणजे काय याविषयी काही नाही. आणि एखादं पोरगं बाकी अगदी वर्गात छान सगळ्यांशी मिळून मिसळून राहतंय, मदत करतंय, स्पोर्ट्समध्ये छान आहे आणि अकॅडमिक्समध्ये खाली आहे, हे बाकी सगळं असून काय उपयोग, अकॅडमिक्समध्ये तो खालीच आहे. हे जे विरोधाभास पालकांचे होत आहेत ना, हे पण बघायला पाहिजे आहेत आता. आणि कोऑपरेशन ह्याच्यावरती आत्ता जेवढा भर देण्याची गरज आहे, मला असं वाटतं की पॅन्डेमिकने खरं तर हा धडा आपल्याला शिकवला. आणि त्यावेळेला आपण न्यू नॉर्मल हा शब्द वापरत होतो बरं का. हं, पण आता लक्षात येते तसं काहीही झालेलं नाहीये. आपण ओल्ड नॉर्मल पर्यंत आलेलो आहोत, बॅक टू स्क्वेअर वन आलेलो आहोत. मधले धडे आपण फार लवकर विसरतो. मला असं वाटतं की इतिहासातनं शिकणं आणि ते धडे ते लर्निंग अप्लाय करणं हे आपण विसरतो आहोत. आणि चौथा जो मुद्दा जो महत्त्वाचा आहे की प्रो सोशल बिहेवियर विथ इंट्रिन्सिक मोटिवेशन, म्हणजे मला आतून वाटलं पाहिजे की मी प्रो सोशल म्हणजे काय म्हणता येईल त्याला, समाजाभिमुख असं जे माझं वर्तन आहे, मग अगदी सिग्नल पाळण्यापासून तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या मला असं वाटतं की आता पालकत्वाच्या दृष्टीने खूप महत्त्वाच्या आहेत. कारण आधीचा सगळाच खेळ आत्ता बदलला आहे. तर मग आत्ताचं पालकत्व कशावरती उभं करायचं. कारण काय होतं ना की आत्ताच्या घडीला शेवटचा फक्त आता ह्या प्रश्नातला एक मुद्दा सांगते की आत्ताच्या पालकांना हे कळतंय की अधिकारशाहीने चालणार नाहीये. मग ते काय करतात ना, ते खूप परमिसिव्ह होतात, ओव्हर परमिसिव्ह होतात. म्हणजे त्याला जे हवं ते करू देत, त्याला जे करायचं ते करू देत, अमुक करू देत, असं करत 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 ती मुभा देत राहतात. मी त्याला स्वातंत्र्य म्हणणार नाही, कारण मी मगाशीच म्हटलं तसं की स्वातंत्र्य आणि जबाबदारी हे नेहमी हातात हात घालून जातं. ते फक्त मुभा देत राहतात आणि मग ती मुभा ते मूल घेत राहतं आणि त्याचे पर्याय, त्याने त्याच्यातनं निवडलेले पर्याय मुभा मिळाल्यामुळे आणि त्याचे परिणाम, हे त्याचे परिणाम जेव्हा पालकांना पचेनासे होतात त्यावेळेला पालक सडनली तिकडून एकदम कंट्रोलिंग मोडमध्ये जातात. हा जो सगळा घोळ आहे ना, त्याच्यातनं मुलांना हे नेमकं कळतच नाही की काय केलं पाहिजे, काय करणं योग्य राहील, काय करणं अयोग्य राहील. या कुठल्याच त्यांना ना त्यांना सुद्धा लिमिट सेट करता येत नाही. पुण्यामध्ये आणि त्यामुळे पर्यायाने संपूर्ण देशात गाजलेलं जे पॉर्शेचं प्रकरण आहे
तर तो टिप ऑफ द आईसबर्ग आहे. हे आपण विसरायला नको. कारण बाकी जसं तो सोशिओ इकॉनॉमिक स्ट्रॅटा आहे ना, त्यानुसार ते वाहन बदलत आहे बरं का. म्हणजे वाहन हा मी फक्त एक हे केला. मी जिथे राहते तिथे जवळ वरती एक वस्ती आहे, मोठी वस्ती आहे. तिथली मुलं मोटरसायकलचे जोरदार हॉर्न वाजवत ट्रिपल सीट बेसुमार वेगाने जातात. पोर्शेचं लहान भावंड. ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्याच्यामध्ये सध्या पालक मुलांना एक असा मेसेज देत आहेत की तू ऐश कर, आम्ही कष्ट करतो. आणि मग ही मुलं ऐश करतायत आणि पालक कष्ट करतायत. आणि मग जेव्हा ही ऐश सगळी अशी आपटते, तेव्हा मग प्रश्न पडतो की काय चाललंय, का हा मेसेज जातोय मुलांना. मगाशीच मी आणि माधुरी बोलत होतो की घरामध्ये मुलांना कामात सहभागी करून घ्या असं पूर्वी जे काही पेरेंटिंग वरती बोलताना मी बोलायची, हल्ली बोलायचीच सोय नाही. कारण घरामधली सगळी कामं आउटसोर्स केली आहेत. टाइम मॅनेजमेंट विषयी अनेक वेळेला बोललं जातं आणि मी जेव्हा जेव्हा त्याविषयी बोलते तेव्हा एकच सांगते की टाइम मॅनेजमेंट या शब्दाला अर्थ केव्हा होता, जेव्हा जगण्यासाठी लागणारी सगळ्या गोष्टी या हाताने करायला लागत होत्या ना, तेव्हा टाइम मॅनेजमेंट या शब्दाला अर्थ होता. आता टाइम मॅनेजमेंटचा अर्थ इतकाच की आपल्याला टाइम किलर ओळखता येत नाहीत आणि ओळखता आले तरी त्यांना बाजूला करता येत नाही. यालाच जोडून पुढचं मला एक विचारायचं की आता हा जो काही पालकत्वाचा सारीपाट आपण बघतोय, त्याच्यातनं इमोशनल डिस्ट्रेस सुद्धा खूप तयार होतोय पालकांच्या मध्येही आणि मुलांच्या मध्ये. मग या सगळ्या इमोशनल डिस्ट्रेसच्या सिच्युएशनला हँडल करण्यामध्ये चाइल्ड सायकोलॉजिस्टचा रोल महत्वाचा ठरू शकतो का? पॅरेंटिंग साठीचा जो सायकोलॉजिस्टचा रोल आहे, चाइल्ड सायकोलॉजिस्टचा रोल महत्वाचा ठरतो. पण तो चाइल्ड सायकोलॉजिस्ट पिक्चर मध्ये केव्हा येतो, जेव्हा ऑलरेडी बिनसलंय तेव्हा इमोशनल डिस्ट्रेस आला आणि त्यातनं काही प्रश्न उभे राहिले तेव्हा सायकोलॉजिस्ट पिक्चर मध्ये येतो. त्याआधी पालकत्वाचं जे काम आहे तिथे जो इमोशनल डिस्ट्रेसचा किंवा इमोशनल जे काही त्याचं लँडस्केप आहे, त्याचा जो मुद्दा आहे ना, तिथे मी असं नेहमी म्हणते की पूर्वी ना शिक्षणाच्या संदर्भात शीतल सांगेलच, परंतु शिकण्यासाठी म्हणजे जगाविषयीचं नॉलेज मला मिळण्यासाठी किंवा माहिती मिळण्यासाठी शिक्षक आणि पाठ्यपुस्तकं एवढा एकच सोर्स होता. पण लाईफ स्किल शिकण्यासाठी मात्र अमाप संधी होत्या. म्हणजे शाळेतनं घरी आल्यावरती खेळायला जाणे आणि त्या खेळण्यामध्ये कोणीही मोठं लक्ष घालणारं वगैरे काही नसायचं. किंवा सुट्ट्यांमध्ये महिनाभर काकाकडे जा, मावशीकडे जा, त्याकडे जा, आजी आजोबांकडे राहायला जा. मग तिथे त्या घरातली काहीतरी एक शिस्त, त्या घरातलं एक रुटीन, त्या घरातले खाण्यापिण्याची ऐकून सवयी, त्या घरात चालणारी पार्शालिटी, हे सगळं जे काही आहे ना ते अनुभवायला येत होतं आणि त्यातनं इमोशनल मसल डेव्हलप होत होता. म्हणजे मगाशी एक्सरसाइज विषयीचा जो मुद्दा निघाला ना, तर तसं जसं 6 पॅक ॲब्स कसे करतात हे माहिती असल्यामुळे माझे डेव्हलप नाही होणार आहे, ते मला रोज करायला लागणार आहे. तसा माझा इमोशनल मसलचं डेव्हलप व्हायला पाहिजे असेल तर ह्या मेसी इमोशन्समधनं मला सामोरं जायला पाहिजे आहे. त्या स्पेसेस आता ना पालक घेतात आणि त्यामुळे मुलांनाही त्या उपलब्ध राहत नाही. त्यामुळे काय कधीतरी अपमान होतो, कधीतरी कोणीतरी काहीतरी टोचणं बोलतं, टॉन्ट मारतं, सगळं होतं, हाणामारी होते. आणि पण तेव्हा रडत जर घरी गेलं तर कोणी म्हणत नव्हतं आपल्याला, म्हणजे मला तरी, की नको जाऊस तू आता, आपण बघूया काय करायचं ते. म्हणजे त्याला पर्याय एकच होता, आयदर तिथे सांभाळून घेऊन खेळ, नाहीतर तुझी तू घरात बस, तुझा कंटाळा येतोय का काय करतोय याच्याशी मला घेणं नाही. हे पालकांनी कधीही करायला पालक गेले नाही. पण आता सुट्ट्या सुरू होण्याच्या आधी जे काही छंद वर्गांच्या ॲडव्हर्टाइजमेंट्स येतात आणि त्याला ज्या प्रचंड फियावरून रिस्पॉन्स मिळतो, तो बघता असं लक्षात येतं की हे काय चाललंय. आणि अगदी त्यामुळे एक साधी गोष्ट आहे
की मेंदूची जडणघडण होताना हे जे सगळे भाग आणि इथलं जे काही वायरिंग तयार होतं ना, सोशल ब्रेन डेव्हलप होताना, इमोशनल जिथे सगळं मॅनेजमेंट चालते तिथलं वायरिंग तयार होताना ते एक्सपिरियन्शियल लर्निंग मधूनच तयार होतं. Correct. ते अनुभवांशिवाय तयार होणारी गोष्टच नाही मुळे. आता हे अनुभवच आपण घेतले नाही तर इमोशनल डिस्ट्रेस, कारण मला कुठं झालं की मला ट्रॉमा हा शब्द एनिवेज तो वेगळा आहे, परंतु म्हणजे मला असं नेहमी ती एक गोष्ट आठवते की एका राणीला आपल्या राजपुत्रासाठी अत्यंत नाजूक राजकन्या शोधायची असते आणि मग ती काय करते तर 7 गाद्या, अगदी मऊ मऊ कापसाच्या जाड 7 गाद्या आणि त्याच्या खाली एक बदाम ठेवते आणि मग अनेक राजकन्या येतात आणि एक राजकन्या असं म्हणते की मला काल काहीतरी पाठीला टोचत होतं आणि मग ती ठरवते की हीच राजकन्या आपल्या राजपुत्रासाठी. आता आपल्या सगळ्यांचेच बदाम टोचणाऱ्या राजकन्या आणि राजपुत्र झालेले आहेत. 7 गाद्यांच्या खालचे बदाम सगळ्यांना टोचतायत. इथं जरा गल्लत होतीये आणि हा विचार करण्याची गोष्ट आहे की हे काय चाललंय आपलं. आणि मग हे व्हर्च्युअल वर्ल्ड मध्ये जास्ती होतं कारण तिथून मला एस्केप लगेच असतो. मी लॉग ऑफ करते, मी ब्लॉक करते. प्रत्यक्ष आयुष्यात मला लॉग ऑफ करता येत नाही, मला ब्लॉक करता येत नाही, मला त्या परिस्थितीतनं फिजिकली पळून जाता येत नाही. आणि तो अनुभव जेव्हा मी घेते तेव्हा मला कळतो की काही जगबुडी झालेली नाही, थोडा काळ वाईट वाटलं एवढंच झालं. त्याच्यापासून पळावं असं काहीही भयंकर झालेलं नाही. पण हे जे सगळं भयंकरीकरण आहे ना की नकोसा वाटणारा भावनिक अनुभव, ह्याच्यापासून पळ कसा काढायचा आणि त्याच्यासाठी कशा कशाचा उपयोग करायचा, इथे या भावनिक कमकुवतपणाचीच बीजं रोवतो आहोत आपण. म्हणजे त्या अर्थाने ते डाएट फारच म्हणजे माल न्यूट्रिशनकडेच आपण जातो आहोत, कारण मला सशक्त बनणारं भावनांचं वातावरण हे मी त्या अनुभवामध्ये जातच नाही, म्हणजे त्या प्रांतात मी जातच नाही. त्यामुळे इथेही पालकत्वाचा मुद्दा आहे, कारण इथून पुढे पॅन्डेमिकने तर हे दाखवून दिलंय की मुलांमध्ये बाकी काही असो नसो रेझिलियन्स हा सगळ्यात महत्वाची गोष्ट राहणार आहे. कारण कोरोना हे एक आहे आणि सगळ्या शास्त्रज्ञांना हे माहिती आहे की इथे हे थांबलेलं नाहीये, थांबणार नाहीये. इथून पुढे अशा अनेक व्हायरल येणार आहेत आणि हे होतच राहणार आहे. मग अशा वेळेला कोऑपरेशन आणि रेझिलियन्स ह्याच्याशिवाय काय आपल्याला मदत करणारं ठरणार आहे. कुठलीही म्हणजे हा भाग मला असं वाटतं की भावनेचा जेव्हा विचार करतो तेव्हा त्याला मॅगी 2 मिनिट नाहीच आहे. त्याची जडणघडण होणं, ते ब्रेन मधले सगळे पाथवेज तयार होणं, त्या पायवाटा मेंदूमधल्या तयार होणं, त्या सशक्त होणं, ह्याच्यासाठी अनुभव आणि प्रत्यक्ष जगण्यातला अनुभव हा भाग जो आहे हा महत्वाचा आहे. कारण आपल्या कम्युनिकेशन मधलं सुद्धा आपल्या सगळ्यांना माहिती आहे की त्यातलं 7% फक्त व्हर्बल आहे. अगदी 93% जेव्हा पॅराव्हर्बल असतं मग त्याच्यात टोनल क्वालिटी आली. माझ्या सगळ्या म्हणजे शहाणी आहेस, शहाणी आहेस, फरक आहे ना याच्यात. तर हा जो सगळा भाग आहे, माझा चेहरा, मी आय टू आय कॉन्टॅक्ट ठेवतीये का नाही, आता हे क्यूजच ब्रेनला मिळाले नाही तर कुठल्या भावना आणि कुठलं भावनिक नियंत्रण आणि कुठली भावनिक प्रतिकारशक्ती, हे मुद्देच सगळे येईन असे होतात. तिथे मला वाटतं मग सायकोलॉजिस्टचा रोल पॅरेंटिंगच्या ह्याच्यामध्ये महत्वाचा ठरतो. अगदी अगदी. म्हणजे तिथे हे सगळे मुद्दे लक्षात घेऊन जे पुन्हा पालकत्वाचं सगळंच आता रिस्ट्रक्चर करण्याची जी गरज आहे ना ती इथे आहे की आधीचे नियम वापरून नवीन खेळ खेळता येणार नाही. सो पालकांनी आता आपल्या खेळाचे आपले नवीन नियम आणि ते ट्रायल एररच असणार आहेत. म्हणजे चाइल्ड सायकोलॉजी मधल्या पुस्तकं लिहिणाऱ्या एका लेखिकेचं पहिल्या पुस्तकातलं पहिलं वाक्य असं आहे की आय वॉज द बेस्ट मदर इन द वर्ल्ड टिल माय फर्स्ट चाइल्ड वॉज बॉर्न. त्यामुळे पालकत्व हा असंही ट्रायल एररचाच वे आहे. एका टप्प्यावरती मुलं तुम्हाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणारच आहे. मगाशी माधुरीने सांगितलं तसं आपण नावडते हो, एक टप्पा असा येणारच आहे जेव्हा ते नावडते होणारच आहोत. ओके, सो सो वॉट. हा जो भाग आहे
की आपली लॉंग टर्म कमिटमेंट कशाशी आहे आणि का आपण शॉर्ट टर्म की ते आत्ता पोरगं आपलं खुश झालं ना बास झालं पुढचं पुढे, हे शॉर्ट साइटेड असणं आता इथून पुढे पालकांना चालणार नाही नाही. चालणार. शीतल मॅम, पुढचा प्रश्न तुमच्यासाठी. श्यामची आई फाउंडेशनच्या आणि इतर माध्यमातून तुमचं सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातलं कार्य खूपच प्रशंसनीय आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पुण्यातल्या लोकांना. पालकांच्या नात्यातील स्ट्रेस पालकत्वावरही परिणाम नक्की करत असणार. सो याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल? चालू. प्रथम म्हणजे मी विसरले, माझं असं गेले 15 वर्ष आम्ही काम करत असलो की एक मास्टर क्लास सुरू असतो शिरीषा बरोबर काम करणं म्हणजे एव्हरी टाइम देर इज सो मच इन्फॉर्मेशन कमिंग इन. ऑफकोर्स प्रश्नाचं उत्तर द्यायच्या आधी एक मिनिट घेते की अस्मीचा मेंबरशिप फॉर्म कुठे असेल तर मला द्या. कारण आजचा हा इव्हेंट बघता मला ते इतकं जाणवलं की ह्याच सगळ्या टप्प्यातून मी गेले आणि दिस सपोर्ट ग्रुपचं किती इम्पॉर्टन्स आहे. आता म्हणजे आत्ताच्या कार्यक्रमाची ब्रँड अँबॅसेडर मी असं मला म्हणायला हरकत नाहीये, कारण हे सगळे तिन्ही विषय जे होते म्हणजे शीतल म्हणजे शांत, असं लहानपणापासून मी ऐकत आलेली, कसं नाव एकदम अप्रोप्रिएट आहे. तिथून मेनोपॉज हिट झाल्यानंतर माझ्यातली एक मंजुलिका जागी झाली होती, तिला शांत करण्यासाठी मी वारंवार शिरीषाकडे काउन्सिलिंग आणि मदत घेतलेली आहे. तो फेज मी अगदी आयडेंटिफाय करू शकत होते. त्याच्यानंतर अनएक्सप्लेन वेट गेनमुळे मी अर्चना मॅडमकडे काउन्सिलिंगला जातीच आहे, त्यामुळे तोही मला खूप रिलेटेबल एपिसोड होता. आणि आता पेरेंटिंग एम्प्टीनेस, माझी मुलगी आता US ला गेली आणि आता माझा रोल श्रिंक झालाय, नवीन रोल आता मला रिऑर्गनाईज स्वतःचा करायचा आहे. या सगळ्या फेजमधनं मी स्वतः पेरेंट म्हणून पण जाते आणि ॲट द सेम टाइम कित्येक पालकांबरोबर काम केलेलं आहे. तर हे सगळं जरी असलं तरी सुद्धा पॅनलिस्ट म्हणून याल का म्हटल्यानंतर मी बुचकळत पडलं ते सगळी नावं ऐकल्यावर की आपली खरंच तेवढी पात्रता आहे का आणि ह्याच्यामध्ये आपण काय कॉन्ट्रीब्यूट करणार आहोत. सो माझं जे काय आतापर्यंतचं काम झालं त्याच्या थोड्याफार याच्यावरती काही पॉइंट्स मी मांडायचा प्रयत्न करणार आहे. सो आणि लास्ट विकेट माझी विकेट जाऊ नये एवढं. पण त्याआधी वेलकम टू अस्मी फॅमिली. थँक्यू. ओके, सो तुमचा जो प्रश्न होता की स्ट्रेस पालकांचा आणि रिलेशनशिप मधला मुलांवरती काय इम्पॅक्ट करू शकतो, तर मला ह्याचं वाईट वाटतंय की आता सध्या सिनोनिम ऑफ लाईफ हॅज बिकम स्ट्रेस ऑलमोस्ट. कुठेही तुम्ही विचारा, म्हणजे BMCC मध्ये मी गेस्ट लेक्चर म्हणून जाते मुलांना, मी जेव्हा सिनोनिम विचारते लाईफ म्हणजे स्ट्रेस. सो हा जो एक भाग अविभाज्य आपल्या आयुष्यातला झालेला, इट इज व्हेरी अनफॉर्च्युनेट बेसिकली. आणि इट इज ऑब्व्हियसली कारण ऑफ द चेंज एन्व्हायरमेंट, प्रेशर्स, या सगळ्या गोष्टी इतक्या आहेत आजूबाजूला आपल्या की स्ट्रेस हा प्रत्येकाला जाणवतो. आणि पालकांबरोबर काम करताना मी नेहमी पालकांना सांगते की बिईंग अ पेरेंट इज अ रोल इन युअर लाईफ, इट इज वन ऑफ द रोल दॅट यू आर डुईंग. आणि मग तिथे काम करत असताना प्रत्येक व्यक्ती ही व्यक्ती पण आहे, आई असतील, वडील असतील. सो ॲज अ पर्सन हाऊ यू आर, व्हॉट इज युअर कप फुल ऑफ, म्हणजे तुम्ही यू कॅनॉट गिव्ह फ्रॉम अन एम्प्टी कप. तुमच्या कपमध्ये जर का हॅपीनेस असेल, प्रेम असेल, तर यू गेट गोइंग टू गिव्ह इट टू एव्हरीबडी अराउंड यू, नॉट जस्ट युअर चाइल्ड. इंटरपर्सनल रिलेशनशिप्समध्ये त्याचा इम्पॅक्ट होणारच आहे. इफ इट इज फुल ऑफ सॅडनेस, इफ इट इज फुल ऑफ एन्झायटी, दॅट इज ऑल दॅट यू आर गोइंग टू गिव्ह टू दी अदर्स बेसिकली. त्यामुळे व्हॉट इज इन युअर कप इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि तो मॅनेज करता येणं, तिथून तो खरा प्रवास सुरू होतो. सो फर्स्ट युअर रिलेशनशिप विथ युअर सेल्फ, देन युअर रिलेशनशिप विथ युअर पार्टनर आणि विथ युअर फॅमिली मेंबर्स अँड फ्रेंड्स अँड एव्हरीबडी एल्स, वर्क प्लेस, ह्या सगळ्या गोष्टी एकत्रित येऊन एक पालक म्हणून सुद्धा आपल्या रोलमध्ये तो रिफ्लेक्ट करत असतात वेगवेगळ्या पद्धतीने बेसिकली. आणि तिथे मग आपल्याला खूप महत्त्वाचं आहे आमच्या कामातून पण, म्हणजे आता श्यामची आईमध्ये काम आम्ही जेव्हा सुरू केलं तेव्हा बऱ्याच आम्ही कम्युनिटीमधल्या मुलांबरोबर पण काम करतो तेव्हा. तर तिथे एक लक्षात आलं की वेदर द चाइल्ड कम्स फ्रॉम अ नॉर्मल हाऊसहोल्ड, सिंगल पेरेंट असेल, नो पेरेंट्स असतील, व्हॉट एव्हर इट इज, सर्वात जास्ती महत्त्वाचं काय आहे त्या मुलाला, तर एक ॲटलिस्ट वन रॅशनल डिपेंडेबल ॲडल्ट हू हॅज द चाइल्ड्स बॅक. हे जरी असेल ना, आणि त्यात ते एकापेक्षा 2, 3, 4, 5 लोक असे ॲडल्ट्स त्यांच्या आजूबाजूला असतील, तर दॅट इज रिअली इम्पॉर्टंट फॉर दॅट चाइल्ड्स हेल्दी, well-rounded upbringing. So that adult, that can be a single mother, that can be both the parents, it can be a beautiful teamwork then, because it is teamwork. Parenting, raising children, आपण तर आधी ट्राईब्स मध्ये आपण सगळे मिळून सगळ्या मुलांना वाढवायचो. आता ते सोलो पेरेंटिंग वर आलोय, तिथे विकेट गेली आहे लोकांची. त्यामुळे तिथे टीमवर्क आहे. आणि इंटरपर्सनल, बरेचदा पालक म्हणतात मुलांसाठी आम्ही एकत्र आहोत, पण मुलांना ती टॉक्सिसिटी कळत असते.
सो यू हॅव टू वर्क ऑन युअर ओन रिलेशनशिप्स वॉट एव्हर इट इज. प्रत्येक वेळेस पटेलच नवरा बायकोंचं किंवा काय हल्ली डिवोर्सचे प्रमाण पण वाढत चाललेलं आहे. इट इज फाईन. यू कॅन स्टील बी डिवायडेड ॲज इंडिव्हिज्युअल्स बट युनायटेड ॲज पेरेंट्स, कारण ती जबाबदारी आपण स्वीकारलेली आहे. आणि तो स्ट्रेस इंटरपर्सनल रिलेशनशिप्समधला आणि स्वतःबरोबरच्या रिलेशनशिपमधला मॅनेज करणं अतिशय महत्वाचं आहे. तरच आपण पेरेंट म्हणून आपली भूमिका नीट बजावू, कारण मुलांना हे सगळं दिसतं, कळतं आणि त्याचा रजिस्टर होत impact असतं. होतो, अगदी. असं माझं मत आहे. सो सोशल मीडिया, इंटरनेट या सगळ्या गोष्टींचं एक्सपोजर खूप लहान वयात मिळतं. थोडंसं आता मॅडमनी सांगितलंच. पालकांना त्याविषयी तुम्ही काय सल्ला द्याल की हे कसं डील करायचं याच्याशी सगळ्याशी? स्ट्रेस जसा आपला आयुष्याचा भाग झाला तसं स्क्रीन पण झालेली आहे. हो. आपण एका स्क्रीनवरनं दुसऱ्या स्क्रीनवरती मूव्ह ऑन करत असतो दिवसभरामध्ये, वेदर वी लाईक इट ऑर नॉट. कामात लॅपटॉप असेल, नाही तर फोन असेल, नाही तर टीव्ही असेल, काही ना काही स्क्रीनवरती आपलं लाईफ आता अवलंबून झालंय. सो सेईंग दॅट वोंट बी अ पार्ट ऑफ आवर लाईफ इज फुलिशनेस. मग आपण पालक म्हणून मुलांबरोबर जसं हेल्दी हॅबिट्स डेव्हलप करतो, न्यूट्रिशनच्या असतील, ह्या सगळ्या असतील, तसंच स्क्रीनबद्दलचं हेल्दी रिलेशनशिप कसं डेव्हलप करू शकू ह्याच्यावरती आता भर देण्याची मला वाटतं गरज आहे. आणि तिथे मग काय करू शकतो, तर मला जे वाटतं की मुलांमध्ये म्हणजे आपण PTA जातो किंवा मुलांच्या मित्रमैत्रिणींच्या आई वडिलांबरोबर आपण ग्रुप्स बनवतो की कळायला की काय चाललंय त्यांच्या आयुष्यामध्ये. तर ते न करता आपण जर एकत्र मिळून मुलांबरोबर काय होते ते कळत कधीच नाही पालकांना. नाही, संबंधच नाही. म्हणजे जे म्हणतात ना, माझं मूल मला येऊन सगळं सांगतं, मी म्हणते प्लीज गेट आउट ऑफ दॅट मिथ. इट इज टेस्टिंग युअर लिमिट्स. किती पचतंय, किती रुचतंय, तुमची लिमिट काय आहे. हे विशेषतः सेक्शुअलिटीच्या बाबतीत अगदी अगदी पालकांना वाटत असतं माझा मुलगा मला सगळं सांगतो, सगळं कसलं, प्रत्येक वेळेला सांगितलं की तो अंदाज घेतो मला काय पडतंय काय पचतंय तेवढं तो सांगतो. करेक्ट. आणि मोठं मुलं असेल तर त्याला फटके पडत नाही, जे काय त्याचं रिपरकशन ते म्हणतात, आणि धाकटं मूल रडार खाली लावायला शिकतो, तिथे लिमिट टेस्ट केलेलं असतं. सो हा तो मुद्दा बेसिकली असतो त्याच्यातला. त्यामुळे इतर काही गोष्टीपेक्षा तुम्ही पेरेंट ग्रुप, सपोर्ट ग्रुप, टीचर्स, स्कूल्समध्ये जाऊन तुम्ही काही, जसं शिरीषा म्हणून की डेमोक्रॅटिक वे ऑफ पेरेंटिंग किंवा इतर सगळेच आपले आता डेमोक्रॅटिक कोऑपरेशन आणि इक्वालिटी, फेअरनेस या भूमिकेतून जर का विचार केला तर आपण काही ग्रुप रूल्स बनवू शकतो का? कारण मुलांना फोमो आहे आता की आपण जरी हे सगळं केलं तरी त्याचं मित्रमैत्रीण वापरता येते. मग आपण एक कम्युनिटी म्हणून, पेरेंट्सचा ग्रुप म्हणून काही रूल्स क्रिएट करू शकतो का? काही गोष्टी सगळ्याच मुलांना या टाइम नंतर टाइम आउट किंवा अर्धा तासच मिळणार आहे, मग कुठला तुमचा तुम्ही डिसाईड करा किंवा हे. सो हे जे कम्युनिकेशनचा भाग आहे ना, या टेक्निक्स वापरून काही ग्रुप रूल्स, म्हणजे फोमो पासून ते फिअर ऑफ मिसिंग आउट पासून जॉय ऑफ मिसिंग आउट पर्यंत आता ते जायला पाहिजे. नाहीतर मग इट्स लॉस्ट बॅटल. त्यामुळे हे पालकांनी एकत्र मिळूनच करण्याचं काम आहे. एकट्याने काही होणार नाही. थोडंसं शीतलच्या बोलण्याला ऍड करते की टेक्नॉलॉजी हॅज बिकम आवर पार्टनर नाउ, नो मॅटर व्हॉट यू. माझं जे जनरेशन होतं ना, आम्हाला टेक्नो लिटरेट व्हायला लागलं. म्हणजे समजून घेऊन वापरायला हळूहळू हळूहळू. माझ्या पुढच्या जनरेशन टेक्नो सॅव्ही झाले. पण आताच्या जनरेशनला जे स्किल लागणार आहे ते टेक्नो स्मार्ट होणं, लर्निंग टू यूज द टेक्नॉलॉजी टू देअर ॲडव्हान्टेज अँड नॉट टू देअर डिसएडव्हान्टेज. आता घोळ जो होतोय ना, दे आर युझिंग टेक्नॉलॉजी टू देअर डिसएडव्हान्टेज. हे स्किल त्यांना, कारण टेक्नो सॅव्ही होणं हा त्यांच्या आता वाढणाऱ्या मुलाचा एन्व्हायरमेंटल मास्टरीचा भाग आहे. कारण 1-1.5 वर्षाचं मूल सुद्धा सफाईने मोबाईल आणि रिमोट वापरतं. दॅट इज मोर ऑफ अ पार्ट ऑफ अन एन्व्हायरमेंटल मास्टरी, जी प्रत्येक मुलाची नॅचरल ड्राईव्ह असते. की गावात, ग्रामीण भागात राहणारं मूल ज्या सफाईने झाडावर चढायला शिकतं किंवा बांधावरनं उड्या मारायला लागतं किंवा चिखलातनं सुद्धा जायला बिंदास शिकतं, तसं शहरातलं आणि टिपिकली ह्या घरांमध्ये राहणारं मूल हे मोबाईल किंवा ही गॅजेट्स वापरायला शिकतं. मुद्दा त्यामुळे टेक्नो सॅव्ही होणं हा इथून पुढच्या मुलांचा नाहीच आहे. ते जसे मोठे होणार आहे ते तसं आपसुकच होणार आहे. पण हे भान त्यांना, आणि म्हणून टेक्नो स्मार्ट होणं
हे सातत्याने की टेक्नॉलॉजी, मग त्याच्यामध्ये जसं हिने एक्सरसाइज आणि डाएटचं तसं मग ते माझं काय म्हणतात डिजिटल डाएट मला बघायला लागणार आहे की काय चाललंय माझं, मी काय बघतीये त्याच्यावरती, काय हे करते, किती वेळ खातीये म्हणजे सो जे सगळे डाएटचे मुद्दे आहेत ना ते सगळे डिजिटल डाएटला जर लावले तर कदाचित ह्या सगळ्या गोष्टी, मग इंटरमिटंट फास्टिंग तिथेही केलं पाहिजे. सो हे काही गोष्टी आता लक्षात घेण्याची गरज आहे. नाहीतर मुलं आत्ताच्या घडीचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम युझिंग टेक्नॉलॉजी टू देअर डिसएडव्हान्टेज यातनं निर्माण होतोय. आता या सगळ्याच वातावरणामुळे ना लहानच वयामध्ये मुलांची अतिशय ठाम मतं असतात. म्हणजे अगदी 8 वर्षाचं मूल सुद्धा अगदी ठामपणे मला हे हवं, मला असंच पाहिजे. मग त्याच्यात ना खूप चॅलेंजिंग सिच्युएशन क्रिएट होते पालकांसाठी. अगदी आणि डिफरन्स ऑफ ओपिनियन तर अगदी लहानपणापासून ॲडल्टहूड पर्यंत गेलेल्या मुलांमध्ये हे रुटीन आहे. अशा वेळी तुम्ही पालकांना या सिच्युएशनशी कसं डील करायचं? सॉरी तिने बघितलं. सो मुळात ना हे ठाम बोललं जात आहे कारण जे मी मगाशी म्हटलं की अथॉरिटेरियन कडनं जे हालायला लागलो आपण, सो नो क्वेश्चन्स आस्क इथून आपण हालायला लागलो. आणि आता काय जे असेल ते आपलं म्हणणं मांडणं, तुम्ही बोला, मुलांना बोलतं करणं, त्यांनी बोलणं, त्यांनी संवाद साधणं हा तर एक जो मोठा आहे ना की मुलाच्या संदर्भात कुठलंही प्रॉब्लेम उभा राहिला ना की मग सगळीकडे हल्ली बोललं जातं की दोघंही आई वडील कसे वर्किंग आहेत, त्यांना मुलांना द्यायला कसा वेळ नाही आहे आणि कसं अमुक नाही आहे आणि त्यामुळे मुलांचे प्रश्न कसे निर्माण होत आहेत. यातनं मुलं बरोबर तो मेसेज घेतात की आता आमचं बरं चालायचं असेल तर जे काय करायचंय ते पेरेंट्सनी करायचंय, आपण काहीच नाही करायचंय. हे कुठल्याही टप्प्यावरती त्या मुलाला यू आर रिस्पॉन्सिबल फॉर युअर चॉईस हे कधीच सांगितलं जात नाही. हा एक भाग त्यातला होतो. आणि त्यातलं मला एक गंमत जी नेहमी वाटते ना की जी कायम बोलली जाते की संवाद आणि मग वेळ नाही, उशिराने येतात पालक. तर मला असं आठवतंय की पूर्वी सर्वसाधारणपणे आया गृहिणी असायच्या, म्हणजे आणि माझी आई नव्हती गृहिणी पण असायच्या त्यावेळेला, ते जास्ती प्रमाण होतं. वडील सुद्धा गेले तरी काय साधारणपणे ऑफिस टायमिंगला जायचे आणि घरी परत यायचे. कम्युटिंगसाठी काही असा अव्वाच्या सव्वा वेळ जात नव्हता. आणि मग तेव्हा घरातलं सर्वसाधारण वातावरण असायचं की ज्याने त्याने आपापली कामं करावी आणि आपापला वेळ घालवावा. मला नाही आठवत की घराघरांमध्ये वेळ आहे आणि सगळे एकत्र आहेत म्हणून गप्पांचे फडच्या फड रंगतायत. असं काहीही घरांमध्ये होत नाही नव्हतं. ज्याचं ज्याने आपापलं, जेवताना वगैरे तर उलट बोलू नये हा नियम होता. सांगायचा मुद्दा असा की आपण मागचं काय सोडतोय आणि नव्याने कशाच्या आपण मागे लागलो तर मागचं काय धरून ठेवायला पाहिजे आहे. त्याचे नुसतं गुणवर्णन करण्याचं काही कारण नाही. म्हणजे तोही एक भाग नेहमी असं असतो की हल्ली मी अनेक पालकांकडनं, म्हणजे आता गेल्या कित्येक वर्षात, हल्ली असं नाही तर आम्हाला जे मिळालं नाही ते आम्ही आमच्या मुलांना देतो. आता हे बहुतेक वेळेला ना सगळ्या ज्या कम्फर्ट आणि लक्झरीच्या गोष्टी असतात त्या बाबतीत लागू होतं. आणि आता असं जेव्हा देतात ना तेव्हा त्या प्रत्येक गॅजेटला एक स्टिकर लावून देतात पेरेंट्स, दॅट डिप्रायव्हेशन्स आर हॉरिबल. आणि मग मूल ते गॅजेट पण घेतं आणि त्याच्याबरोबर ते स्टिकर पण घेतं की डिप्रायव्हेशन्स आर हॉरिबल. मग त्या मुलाचं एक बिलीफ तयार होतं की आय शुड गेट व्हॉट आय वॉन्ट वेन आय वॉन्ट द वे आय वॉन्ट. ठाम मतं जी आहेत ना ती इथं आहेत. कारण त्यांना गॅजेट दिलंय, प्रत्येक स्टिकर लावून दिलंय की डिप्रायव्हेशन्स आर हॉरिबल. तो एन्टायटलमेंटचा मुद्दा येतोय. त्यामुळे हे जे ठाम मत हा जो मुद्दा म्हणतोय ना, ठाम या शब्दामध्ये ना काहीतरी एक विचाराची एक त्याला बाजू आहे, त्याला एक फाउंडेशन आहे, त्यातनं काहीतरी ताऊन सुलाखून बघितलं आहे आणि मग ते तयार झालंय. मगाशी गिव्हन आणि अरायव्हिंग ॲट हा जो मुद्दा आहे की इफ आय हॅव अराइव्ड ॲट, त्यामुळे लहान मुलं जेव्हा ठामपणे काहीतरी सांगतात दॅट इज मोर ऑफ एन एन्टायटलमेंट. त्यामुळे हे लक्षात घेऊया की हे काही विचारपूर्वक मी तिथे आले, मला डिझाईन स्कूललाच जायचंय. एक मिनिट, कुठून आलंय हे मत, काय शोध घेतलाय, त्याच्यासाठीच्या फिया किती लागतायत,
एंट्रन्ससाठीच्या फिया किती लागत आहेत, डिझाईन स्कूलच्या फिया किती आहेत, तिथे सीट्स किती आहेत, नंबर ऑफ ॲस्पिरंट्स आणि नंबर ऑफ अपॉर्च्युनिटीज याच्यामधला रेशो काय आहे, त्याचं आर्थिक गणित काय आहे, आपण कुठल्या परिस्थितीत आहोत, हा जो सगळा मुद्दा आहे ना, ह्याच्यातनं ह्या एका याच्यापर्यंत येणं की मला डिझाईन स्कूलला जायचं आहे आणि त्यासाठी मी भरपूर प्रयत्न करणार आहे, त्याची आर्थिक बाजू जी आहे त्यानुसार माझ्या पालकांचं जे काही हे आहे त्यानुसार कदाचित मी एज्युकेशनल लोन घेईन किंवा अमुक करीन, अशा स्वरूपाच्या काही विचार केले तर या वाक्याला काहीतरी अर्थ अर्थ आहे. आहे. नाही तर आलं मनात आणि ते सांगितलं इज मोर ऑफ एन एन्टायटलमेंट की हे सांगण्याचा मला मुभा दिली आहे, मी सांगितलं. त्यामुळे हा फरक एक पालकांनी ओळखून घेण्याची हवा. गरज आहे की हे कुठल्या बिलीफमधनं आलेलं आहे, हा एक भाग. दुसरा जे आम्हाला मिळालं नाही ते आमच्या मुलांना आम्ही देतो असं म्हणताना हे सगळी सुविधा आणि लक्झरी त्यांना दिली जाते आणि त्याच वेळेला व्हॉट्सअपवरती असे मेसेजेस फिरत असतात की आमच्या लहानपणी यातलं कसं काही नव्हतं आणि आम्ही कसे आनंदी होतो आणि आम्हाला कशी मजा येत होती. मग नेमकं खरं काय आहे? तुमचा जीव अत्यंत दुःखात बुडलेला होता अख्खं बालपण तुमचं, का तुम्ही मजेत होतात, आनंदात होतात? म्हणजे हे जे घोळ आहेत ना, हे पालकांनी तपासून बघण्याची गरज आहे. आणि तिसरा जो मुद्दा आहे की आम्हाला जे मिळालं नाही ते आम्ही आमच्या मुलांना देतो, पण त्याच वेळेला तुम्हाला जे मिळालं त्याचं काय? ते तुमच्या मुलांना देण्याविषयी काय? तुम्हाला तुलनेने शुद्ध हवा मिळाली, शुद्ध पाणी मिळालं आणि शुद्ध अन्न मिळालं. त्यासाठी आत्ता तुम्ही तुमच्या लाईफस्टाईलमध्ये चेंज करता, पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरत आहात, एक दिवस व्हेकल फ्री म्हणून एक दिवस तरी कमीत कमी बघता आहात, AC न वापरता थोडं तरी स्वतःला कुठेतरी आपली स्पेक्ट्रम वाढवता आहात. हे काहीच नाही देत आहोत जे खरं तर फंडामेंटली गरजेचं आहे आणि जे तुम्हाला मिळालं आणि जे आपल्या मुलांना आता आपण देत नाही आहोत आणि ह्याविषयी आपण इतके आंधळेपणाने वागतो आहोत. आणि हा मला मुलांच्यासाठीचा, म्हणजे मी आत्ता सांगत नाही पण अमुक तमुकच्याच एका पॉडकास्टमध्ये एक जे तज्ज्ञ आले होते तेव्हा त्यांनी एक अतिशय ज्याला आपण म्हणतो ना जहरी स्टेटमेंट केलं. डाएटच्या संदर्भात ते स्टेटमेंट होतं जे ऑफकोर्स पॉडकास्टमध्ये आलं नाही, पण आम्ही दोघींनी जेव्हा ते ऐकलं तेव्हा असं सर्व झालं की आत्ताच्या पालकांना कळत नाहीये की दे आर गोइंग टू आउटलिव्ह देअर चिल्ड्रन. किती विषारी वाक्य आहे बघा, पण हे दुर्दैवाने सत्य आहे. त्यांच्या डाएट पासून त्यांच्या पोटात जाणारं अन्न, त्यांच्या पोटात जाणारं पाणी आणि त्यांच्या नाकातनं शरीरात जाणारी हवा, ह्या सगळ्यांनी आपण डेव्हलपिंग टिश्यूचं काय करतो आहोत. आणि these children probably may not have a longevity. ह्याला पालक तयार आहेत का? याचा विचार करतायत का की आपलं आयुष्य आपल्या मुलांच्या आयुष्यापेक्षा जास्ती असणार आहे? सो सांगायचा मुद्दा असा की आम्हाला जे मिळालं नाही ते आम्ही आमच्या मुलांना देतो, याचा विचार आता खरोखरी पालकांनी सिरियसली करण्याची गरज आहे. तो असा म्हणून काहीतरी चार हे केले, चार गप्पा मारल्या आणि चार उपक्रम राबवले म्हणून होण्याची गोष्टच नाहीये. हा लाईफस्टाईल मधल्याच बदलाचा भाग आहे आणि ते ड्रास्टिकली आता बदलण्याची गरज झाली आहे. कारण आत्ताची आपली लाईफस्टाईल हे सगळं बाजार ठरवतोय, मार्केट ठरवतोय. आता आपल्याला असं वाटतंय की आपल्याकडे फ्रीडम आहे. आम्ही मधल्या एका टीचर्स ट्रेनिंगच्या संदर्भात न्यूरो मार्केटिंगवरचे एक छोटा व्हिडिओ आम्ही टीचर्सना दाखवला होता. आणि काय पद्धतीने बाजार तुमचा मेंदू मॅनिप्युलेट करतो. आपल्याला वाटतं की आपण हे सगळे, आपल्याला फ्रीडम आहे, हा आपण इतके पर्याय निवडतो आहोत. तुम्हाला कळतच नाहीये की कशा पद्धतीने तुमच्या मेंदूला मॅनिप्युलेट केलं जात आहे. याचा अनुभव आपल्याला अनेकांना येत असतो की चार गोष्टी आपण सहज गप्पा मारताना काहीतरी बोलतो आणि फेसबुकवरती त्या ॲड पॉपअप व्हायला लागतात. हे कुठून येत आहे असं तुम्हाला वाटतं? त्यामुळे हा जो भाग आहे ना, तर व्हॉट कॉन्स्टिट्यूट्स गुड लाईफ हे बाजाराने ठरवायचं आहे का आपण ठरवायचं आहे, हा विचार करण्याची खरंच आता सिरियसली गरज निर्माण झाली आहे. अदरवाईज ह्या सगळ्या ज्या बिहेवियरल आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना,
याच्यावरती तोडगे आहेत का? तोडगे आहेत, पण म्हणून हे मुळापासून बदलून एक नवीन नियमावली सेट होणार आहे का? तर तशी हे केलं नाही तर होणार नाही, आणि ते करायलाच लागणार आहे. कारण मगाशी जो मुद्दा होता की आपण आपल्या मुलांसाठी काय सोडून जाणार आहोत, तर काय सोडून जाणार आहोत हा विचार खरं तर आता पालकांनी करण्याची गरज आहे. आणि अगदी आता एक शेवटचा हे सांगते की विरोधाभास कुठे आहे. मगाशीच आम्ही गप्पा मारत होतो की सध्या अपवर्डली मुव्हिंग जो मिडल क्लास आहे, टिपिकली मोठी घरं घेणार, ती घरं सगळी सगळ्या अद्ययावत ती घरं करणार, सगळी गॅजेट, सगळं 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 त्याच्यामध्ये. त्याच्यासाठी लागणारा जो सगळा पैसा आहे त्याचे EMI भरण्यासाठी दोघं पालक घराच्या बाहेर. ते मूल जर घरात राहिलं तर ती जी घरातले इलेक्ट्रॉनिक प्रेडेटर्स आहेत ना, सगळे स्क्रीन, ते आपल्या मुलाला भक्ष्य करतील म्हणून मूल घराच्या बाहेर. आठवडाभर कामाने आम्ही इतके श्रमतो की आता मार्केटने आम्हाला सांगितलंय तुमचा स्ट्रेस मॅनेज करायला तुम्ही बाहेर गेलं पाहिजे, म्हणून वीकेंडला बाहेर, खायला बाहेर, मजा करायला बाहेर. कारण 5 दिवस आम्हाला वेळच नाही मिळाला, इतके कष्ट केले. म्हणजे घर आणि गॅजेट्स एका ठिकाणी, आणि त्याच्यासाठी कष्ट करणारे आणि त्यांच्यापासून वाचवणारे घराबाहेर. हा विरोधाभास पालक म्हणून आपण तपासून बघणार आहोत का नाही? खरं तरी भीषण परिस्थिती, आपण पालकांनी त्याच्याकडे त्या दृष्टीने बघण्याची खूप गरज आहे. सगळी घरं वीकेंडला मोकळी असतात, वीकडेजला फक्त रात्री थोडाफार त्याच्यात गजबज असते, आणि ती सुद्धा प्रत्येकाच्या रूम मधले टीव्हीचा मिळून एक सार्वत्रिक आवाज येत असतो. आणि ह्या सगळ्यासाठी म्हणजे कशासाठी हा प्रश्न आता खरंच थांबून विचार करून त्याचं कोर्स करेक्शन करण्याची गरज आहे. आधीचं पेरेंटिंग ज्या पद्धतीने होतं त्याचं एक्सटेन्शन म्हणून आत्ताचं पेरेंटिंग अजिबात चालणार नाही, किंबहुना मुलांसाठी ते घातक ठरणार आहे, हे नक्की. खूपच छान इनपुट आपल्याला आज मिळाले पालकत्वाबद्दल. खूप खूप धन्यवाद शिरीषा मॅम आणि शीतल मॅम. थँक्यू सो मच. Thank you so much, Dr. Shirisha Sathe and Sheetal ma'am, for sharing your insights on the evolution of parenting style. Thanks. Your perspectives has enriched our understanding on this important topic. Today's panel discussion has been truly enriching and captivating, offering us deep insights into key issues. Now, I would like to invite Ms. Rupali to deliver the vote of thanks. थँक्यू डॉक्टर तेहरीन. अजूनही त्या तिन्ही डिस्कशन्स मधनं बाहेर यायला थोडासा वेळ लागतोय. खूप एनग्रॉसिंग डिस्कशन्स झाले. अस्मीच्या पुणे शहरातील प्रवासाला आज सुरुवात झाली आहे आणि तुम्हा सर्वांच्या साक्षीने ही सुरुवात झाली याचा मला अत्यंत आनंद आणि समाधान आहे. या कार्यक्रमाला तुम्ही आवर्जून उपस्थित राहिलात यासाठी तुम्हा सर्वांची मनपूर्वक आभारी आहे. माझ्या मेंटॉर, माझ्या मेंटल हेल्थ फील्डमधील प्रवासाचे प्रेरणास्थान असलेल्या थत्ते मॅडम, माझ्या कुटुंबाच्या स्नेही आणि प्रतिथयश ज्येष्ठ गायनेकॉलॉजिस्ट डॉक्टर अरुणा उमराणीकर, ज्येष्ठ सायकोलॉजिस्ट डॉक्टर शिरीषा साठे, आदरणीय सोशल ॲक्टिव्हिस्ट शीतल बापट, प्रतिथयश उद्योजक, समाजसेविका आणि नगरसेविका सौ माधवी सहस्त्रबुद्धे मॅडम, या सर्वांप्रती मी मनपूर्वक कृतज्ञता व्यक्त करते. रायझिंग इंडियाच्या संपूर्ण टीमचे डॉक्टर तेहरीन, डॉक्टर तरंग, डॉक्टर अर्चना या सर्वांची मी मनापासून आभारी आहे. आजच्या या माझ्या क्षेत्रातील साथीदार, प्रवासाच्या साथीदार आणि साक्षीदार, थोड्या उशिरा मला त्या दिसल्या. वंदना कुलकर्णी मॅडम आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. रिलेशनशिप काउन्सिलर म्हणून त्या फेमस आहेत आणि माझा हा जो प्रवास आहे त्याच्यात एक साक्षीदारी आहेत आणि साथीदारी आहेत, त्यांचे मी खूप मनापासून आभार मानते. माझे मित्र, अस्मी पुण्यात सुरू करण्यासाठी प्रेरणा देणारे आणि सातत्याने खंबीर पाठिंबा देणारे डॉक्टर गिरीश लाड यांचेही मनापासून मी आभार व्यक्त करते.
त्यांच्या पाठिंब्याशिवाय आजचा हा दिवस शक्य नव्हता. या सगळ्या प्रवासात माझे कुटुंबीय आम्हाला आशीर्वाद आणि शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहेत. त्या सर्वांची मी ऋणी आहे. माझ्या ठाणे टीममधील मैत्रिणी अतिशय उत्साहाने आज इथे कार्यक्रमाला हजर आहेत. त्या सर्वांचीही मी अत्यंत आभारी आहे. सो खूप खूप मनापासून धन्यवाद. तुम्ही आज आमच्या या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात आणि आमचा उत्साह वाढवलात. थँक्यू सो मच. सी पॉझिटिव्ह बद्दल आपल्याला सुरुवातीला माहिती दिलेली आहे डॉक्टर तरंगनी. त्याचा स्टॉल बाहेर आहे, तर त्या स्टॉलला अवश्य भेट द्या. त्याचप्रमाणे अस्मीचा इन्फॉर्मेशन डेस्क आपण बाहेर लावलेला आहे, त्याच्याही स्टॉलला हे द्या, भेट द्या. आणि अस्मीचे मेंबरशिप तुम्ही नक्की घ्याल अशी मला खात्री आहे. पुण्यातला आपला अस्मीचा चॅप्टर आपण जोरदार सुरुवात करूयात आणि तुम्ही सगळ्याजणी मला परत भेटणार आहात याची मी खात्री बाळगते. आणि आज इथेच थांबते. मनापासून पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे आभार.